नमस्कार मित्रांनो. युवराजला सोडवायच्या नादात पद्मिनीने अशी काही चूक केली की युवराजला उघडावं लागलं तोंड. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. आता पद्मिनी अशी काही पेटते की तारिणीला चॅलेंज करते. त्यात युवराजने इकडं असं काही नाटक केलेलं असतं की जे तिची जागा बदलते. तारिणीने केदार काम करत असतात तेवढेच जे येते. तारिणी विचारते, मॅडम युवराज काही बोलला का? जे म्हणते, युवराजला बोलतं करण्याचा पूर्ण बंदोबस्त केला आहे. केदार आणि तारिणी घाबरतात. तारिणी विचारते, म्हणजे? इकडे ज्या लॉकअपमध्ये युवराजला ठेवलेलं असतं त्याचं कुलूप हवालदार उघडतात आणि 3 हट्टेकट्टे लोक आत येतात. त्यांना बघून ते युवराजच्या तोंडचं पाणीच पळतं. ते लोक त्याच्याकडे येत असतात. युवराज हात करत म्हणतो, थांबा. हे बघा, तू माझ्या जवळ येऊ नका. मी पण कुणी साधासुद्धा नाही, युवराज खांडेकर आहे. मला जर तुम्ही काही केलं ना, माझी मॉम तुम्हाला सोडणार नाही. ते लोक येतात आणि बाजूला बसतात. हवालदार कुलूप लावायला लागतात. युवराज म्हणतो, अहो हे काय करताय? आणि लोक कोण आहेत? हवालदार म्हणतात, जे पहिले तुझे रूममेट होते ना, ते लय भुरटे होते. बोट करत दाखवत म्हणतो, तो बघ, तो हाफ मर्डरवाला आहे आणि दुसरा फुल मर्डरवाला आहे आणि तिसऱ्याचं तर विचारूच नको. त्याने ते एवढे खून केलेत ना. आता युवराज जाम हादरतो आणि म्हणतो, तुम्ही त्यांना इथं का आणलं? हे बघा, जे मॅडमला सांगा मी यांच्यासोबत नाही राहणार. हवालदार म्हणतो, कुठून सांगू? त्या गेल्यात बाहेर, आल्यावर बघूया. आता हवालदार निघून तर जातो, पण ते तिन्ही पण असे काही युवराजवर तुटून पडतात. त्याला लाथाबुक्क्याने चांगले तुडवत असतात. तारिणी, केदार लॅपटॉपमध्ये बघून जेजेला काहीतरी सांगत असतात. तेवढ्यात जेजेला फोन येतो. ती बघत म्हणते, युवराजांच्या मातोश्रीचा फोन आहे, बघूया यांची काय फरमाईश आहे. पद्मिनी काकूचा फोन जेजेला. हे बघून केदार आणि तारिणी चांगलेच हादरतात. आता जे फोन स्पीकरवर टाकते. पद्मिनी म्हणते, माझ्या युवराजला कधी सोडणार? जे म्हणते, मॅडम तो काय हॉस्टेलला आहे का? सुट्ट्या लागला आणि चालला घरी. तुम्हाला माहिती आहे ना त्यांनी काय गुन्हे केले? माहीत नसेल तर मी सांगते. त्याचे गुलाबशी संबंध होते. तुमचा युवराज ड्रग्सचा धंदा करायचा. एवढंच नाही, घरामध्ये बॉम्ब पण ठेवला होता. चेक करत म्हणते, मला नाही वाटत तो आता आयुष्यभर सुटेल. आणि मला सांगा, तुम्ही एका गुन्हेगाराला का सोडताय? तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं? पद्मिनी म्हणते, माझ्या युवराजने तिथून बाहेर पडणं हे मला महत्त्वाचं वाटतंय. जे म्हणते, जया जगदळाच्या तावडीतून सोडणं तुम्हाला एवढं सोपं वाटतं का? पद्मिनी म्हणते, तुम्हाला जितके प्रयत्न करायचे ना तितके करा. काही झालं तरी मी माझ्या मुलाला परत आणणार. हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा. आता पद्मिनी फोन ठेवते. जे म्हणते, जशी ती तिच्या मुलाला सोडायला काहीही करू शकते, तसे युवराजला बोलतं करण्यासाठी जे काहीही करू शकते. तारिणी म्हणते, जे तुम्ही काय करणार आहे? प्लीज आम्हाला सांगा. जे म्हणते, तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटत नाही आणि माझ्या काममध्ये दखल दिलेली मला आवडत नाही. इकडे तिघंजणं युवराजला एवढं मारतात की तो शांत होतो. एक जण म्हणतो, मेला बेला नाही ना? दुसरा म्हणतो, नाही रे, तो कसला मरतोय? जे आत जाते तर युवराजची हालत वाईट असते. ती तिघांना म्हणते, अरे एवढं कशाला मारलं? बोलला असता तो. आता बघा बरं कसा पोपटासारखा बोलेल. बरं चल आता सांग, युवराजाने तुझे संबंध होते का? आणि तुम्ही अजून काय काय केलं? युवराज म्हणतो, नाही मॅडम, मी तुम्हाला सांगितलं ना, माझे गुलाबशी काहीच संबंध नव्हते. जे म्हणते, बहुतेकाला मार कमी पडलाय. कॅरी ऑन, मी परत येते. आता मात्र युवराज मोठ्याने ओरडायला लागतो, मॅडम थांबा, थांबा मॅडम. इकडे पद्मिनी काही शांत बसत नाही. बॅगमध्ये पैसे भरते आणि पोलीस स्टेशनला येते. जे बघते तर पद्मिनी तिच्या हातामध्ये बॅग. जे म्हणते, अरे वा, तुम्ही लगेच आलात तुमच्या युवराजला सोडवायला? खरंच आई असावी तर अशी. बसा. पद्मिनी तिच्यासमोर बसते. बॅग उघडते. बॅगमधून पैशाचा बंडल काढत तिच्या टेबलवर फेकते. नोटांनी भरलेली बॅग तिच्यासमोर ठेवते. तारिणी फोटोकडे बघत म्हणते, यांच्यापैकी कुणाचं एकही चुकीचं पाऊल जे मॅडमचा अहंकार दुखू शकतं. पद्मिनी जेला म्हणते, हे माझ्या युवराजला लॉकअपमधून काढण्यासाठी. तारिणी म्हणते, जे मॅडम कायदा जरी हातात घेत असल्या ना तरी जे मॅडम कधी विकल्या नाही जाणार. इकडे जे पैशाची बॅग पुन्हा पद्मिनीसमोर ढकलते आणि म्हणते, गाडीत जाऊन बसा. पद्मिनी आता गाडीत बसते. जे येते आणि तिच्या शेजारी बसते आणि म्हणते, तुम्हाला सौद्याची माणसं कळतात पण सौद्याची जागा कळत नाही. पद्मिनी म्हणते, किंमत बोला. जे म्हणते, 2 करोड. पद्मिनी हसते, निगेटिव्ह मान हलवते आणि पैशाची बॅग पुढे करते. आता जे त्याच्यावर हात टाकते आणि स्माईल करते. तर खरंच तुम्हाला वाटतं का जे विकल्या जाईल? जर वाटत असेल
तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.